शकता. जसं सर आपण म्हणालो की मानसिक उपचारासाठी म्हणून संमोहनशास्त्र हे खूप एक वरदान ठरू शकतं, पण याशिवाय सुद्धा याचे उपयोग आहेत का? बिलकुल आहे. वैद्यकीय संमोहन हा आपल्या हेल्थ रिलेटेड आहे. त्याशिवाय संमोहनाच्या माध्यमातून आपण स्पोर्ट हिप्नोसिस म्हणजे स्पोर्ट्स पर्सनला आपण त्यांना पॉझिटिव्ह फोकस किंवा असं इतकं कॉन्फिडंट करू शकतो की त्याच्या माध्यमातून त्यांचा जो स्पोर्ट्स परफॉर्मन्स आहे तो वाढू शकतो. तुम्हाला सांगतो की आत्ताच अंडर-16 बास्केटबॉल नॅशनल स्पर्धा झाल्या. त्याच्यामध्ये माझी एक क्लायंट आहे राजवी मालाधरी. तिला मी डिस्ट्रिक्ट लेवलपासून काउन्सिल केलं हिप्नोथेरपीच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून ती इतकी पॉझिटिव्ह झाली. ती जेव्हा माझ्याकडे आली होती खूप अँशियस होती, खूप डिप्रेस होती. तिला असं वाटायचं माझं सिलेक्शन होईल की नाही आणि संमोहनाच्या माध्यमातून संमोहन प्रोग्रामच्या माध्यमातून ती इतकी जबरदस्त खेळली की ती टॉप 3 मध्ये आहे आणि ती आता लेटेस्ट तामिळनाडूकडून खेळते. आता जस्ट